शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार. तारीख आहे 16 जून. तर 16 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे? आजच्या व्हिडिओतून सविस्तर आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर दिवसभर ऊन जास्त प्रमाणात महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये असणार आहे आणि संध्याकाळी 6च्या सुमारास अनेक ठिकाणी वातावरणामध्ये आपल्याला बदल होताना जाणवणार आहे. आपण सर्वात आधी पुणे परिसर जर बघितला, तर पुणे परिसरामध्ये संध्याकाळी 6च्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. चाकण, मंचर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असेल. त्याचबरोबर जुन्नर, सासवड, जेजुरी, भोर, महाबळेश्वर, वाई, महाड, खेड, चिपळूण, त्याचबरोबर सातारा, कराड, आता सोमेश्वर हा जर परिसर संपूर्ण बघितला तर पूर्णपणे या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. तर सर्व शेतकऱ्यांना एक प्रश्न पडत असेल, की ढगाळ वातावरण म्हणजे काय? म्हणजे ढगाळ वातावरण म्हणजे त्या भागात पाऊस होणार नाहीये, पण ढगाळ वातावरण निघणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पाऊस त्या भागात पडणार नाहीये, पण ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. यातून सांगायचा आम्ही प्रयत्न करतोय. आपण जर यल्लोर परिसर बघितला, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असेल. कणकवली, सावंतवाडी, गरगोटी या परिसरात देखील संध्याकाळी 6च्या सुमारास ढगाळ वातावरण असेल. सावंतवाडी त्याचबरोबर केरी हा परिसरात देखील ढगाळ वातावरण असेल. आपण जर कोल्हापूर, निपाणी हा परिसर बघितला, तर या परिसरात इचलकरंजी या परिसरात पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर सांगली परिसर बघितला, तर सांगली, तासगावमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर मायनी, विटा या भागात देखील ढगाळ वातावरण असेल. बारामती, दौंड, त्याचबरोबर शिरूर, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, जामखेड, बीड, माजलगाव, केज, परळी, लातूर, धाराशिव, बार्शी, सोलापूर, नलदुर्गा, इंदी, विजयपूर या संपूर्ण परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण जर बघितलं उदगीर, नांदेड, भोकर, परभणी, माजलगाव, बीड या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. आपण जर हिंगोली परिसर जर बघितला, हिंगोली त्याचबरोबर वाशिमचा काही परिसर, तर तर या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा या परिसरात होणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुसदमध्ये बघितलं तर ढगाळ वातावरण किंवा त्या भागामध्ये हलका पाऊस पडू शकतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर खाली जर बघितलं तर बिदर, त्याचबरोबर उदगीर, लातूर, सोलापूर, विजयपूर या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर नागपूर, त्याचबरोबर अमरावती हा जर परिसर जर बघितला, अ, मुलताई, त्याचबरोबर आपण जर रामटेक हा परिसर बघितला, तर या परिसरामध्ये भंडारा, उमरेड या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर गोंदिया परिसर बघितला, तर या परिसरात देखील जो हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांसाठी काही भागात म्हणजे पाऊस होणार आहे, तर काही भागात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे, खास करून मध्य महाराष्ट्र. मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, अंमळनेर, शिरपूर, बलवाडी, नंदुरबार, धुळे म्हणजे हे संपूर्ण भागामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर पेरणीसाठी कुठलीही घाई करायची नाही आहे. कारण पाऊस हा लांबणीवर आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण असणार आहे. आपण जर बघितलं तर नागपूर, भंडारा त्या भागामध्ये पाऊस होणार आहे. पण मध्य महाराष्ट्र इ त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पूर्णपणे आपल्याला आत्ता सध्या तरी कोरडं वातावरण दिसत आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.